नारी शक्तीला सन्मान, मोदीजींचा आम्हाला अभिमान। आपल्या सगळ्या महिलांसाठी मोदी सरकारने बरंच काही केलेलं आहे, पण आता जे केलेलं आहे मोदी सरकारने 33% आरक्षण दिलेलं आहे, त्याच्यासाठी सगळ्या नारी शक्तीकडनं आमचा पूर्ण 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 सहकार्य पण असेल आणि त्यांचं खूप मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद। माधवी माने सोलापूर येथून बोलतेय। तर मला आज बोलण्यात एवढा आनंद होतोय की मोदीजींनी जे महिलांसाठी 33% आरक्षण ठेवलेलं आहे, तर खूप सर्वोत्कृष्ट कामगिरी मोदीजींनी केलेली आहे। आणि मला असं म्हणायचं आहे की महिला ही जशी घरातला आर्थिक कारभार म्हणजे मॅनेजमेंट करते, त्याप्रमाणे 33% आरक्षण दिल्यामुळे मोदीजींनी समाजातलं सुद्धा भ्रष्टाचार कमी होईल, वरच्या देश पातळीवरच्या लेवलचा सुद्धा भ्रष्टाचार कमी होईल आणि प्रत्येक ठिकाणी महिलांना आरक्षण दिल्यामुळे ती जास्त सक्षमपणे सगळ्याच बाजू सांभाळतील। आर्थिक बाजूमध्ये तर देश खूप सक्षम होईल। त्यामुळे मोदीजींचं सर्व महिलांच्या वतीनं मी खूप खूप अभिनंदन करते। माझं नाव वीणा जगदीश गिडवीर आहे। मी आमचं मंडळाचं नाव शंकरलिंग महिला मंडळ भजनी मंडळ आहे। तर आज आम्ही या उपक्रमात सहभागी घेण्यासाठी आलो होतो, तेही मोदीजींच्या कृपेमुळे। जे म्हणतात की जीवनाचा रथ दोघं चालवतात, एक पुरुष आणि एक स्त्री, त्या एका गोष्टीला मोदीजींनी खरा न्याय मिळवून दिलेला आहे। किती पुरुषांना संधी